श्रीकृष्णाय नमः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। गीतेच्या शेवटच्या या दिव्य श्लोकात संजय संपूर्ण युद्धाचा आणि संपूर्ण गीतेचा सार सांगतो. यत्र योगेश्वर कृष्ण या शब्दात योगेश्वर श्रीकृष्णांचे गूढ तत्व दडलेले आहे. योगेश्वर म्हणजे जो विद्या आणि अविद्या दोन्हींचं तत्व जाणतो, जो सर्व प्रकारच्या संपत्ती, ऐश्वर्य आणि शक्तींचा अधिपती आहे, ज्याच्याकडे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग या सर्व योगमार्गाची सिद्धी आहे. परमात्मा हा मायाधीश आहे. त्याच्या अध्यक्षतेखालीच निरपेक्ष योगमाया या संपूर्ण विश्वाची निर्मिती करते. म्हणूनच श्रीकृष्ण ज्ञान, सत्य आणि आत्मतत्वाचे प्रतिनिधी म्हणून योगेश्वर म्हणवले जातात. गीतेने सांगितले की कोणत्याही योगमार्गाने साधक आपल्या अंतःकरणातील परमात्म्याला ओळखू शकतो, अनुभवू शकतो आणि त्याच्याशी एकरूपही होऊ शकतो. आणि म्हणूनच श्रीकृष्ण हा आपल्या अंतर्मनातील जागृत प्रकाश आहे. यत्र पार्थो धनुर्धरः या शब्दांनी अर्जुनाचे मानवी स्वरूप उलगडते. अर्जुन पराक्रमी, शूर, सामर्थ्यवान, पण तरीही मनाच्या दौर्बल्याने, पापपुण्याच्या अनेकविध कल्पनाने, भयाने आणि संकल्प विकल्पांच्या आवाजात अस्थिर झालेला हा अर्जुन म्हणजे अगदी साधारण आपला प्रत्येक जण. कारण आपणही अनेकदा जीवनात असेच भांबावलेले, भयभीत, भ्रमित आणि निर्णयाविषयी अनिश्चित होतो. इथे धनुर्धर या शब्दाचा अर्थ केवळ युद्धातील धनुष्यधारी नाही. धनुष्य म्हणजे प्रयत्नांचं साधन. आज आपल्याकडे धनुष्यबाण नसले तरी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हीच आपली क्रियाशक्तीची शस्त्रे. जेव्हा आपण दृढ निश्चय, शुद्ध उद्देश आणि सातत्याने कृती करण्यास सज्ज होतो, तेव्हा आपणही त्या अर्थाने धनुर्धर ठरतो. अर्जुन म्हणजे मानवाची क्रियाशक्ती आणि कृष्ण म्हणजे दैवी ज्ञानशक्ती. जेव्हा मानवातील कृती, पराक्रम, जिद्द आणि अंतर आत्म्याची मार्गदर्शक दैवी ज्ञानाचा मिलाफ होतो, तेव्हाच कोणत्याही कार्यात खरा विजय जन्माला येतो. यालाच संजय भगवंतांची कृपा म्हणतो. कृपा तेव्हाच होते जेव्हा मनुष्यात उद्देश स्पष्ट असतो, नियोजन उत्कृष्ट असतं आणि कष्ट करण्याची तयारी असते. म्हणूनच म्हटलं जातं, जो स्वतःची मदत करतो त्यालाच देव मदत करतो. या एकत्र येण्यातच पुढील वाक्याचा अर्थ विस्तारतो. तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे क्रियाशील अर्जुन आहे आणि त्याच्या पाठीशी दैवी ज्ञानरूप योगेश्वर श्रीकृष्ण आहेत, तिथे श्री, समृद्धी, विजय, यश, भूती, विभूती यानी उपलब्धी आणि ध्रुवा नीती, स्थिर सुबुद्धी नीती हे चारही लाभ नक्की प्राप्त होतात. ध्रुवा नीतीचा आध्यात्मिक अर्थ अढळ नीतिमत्ता असा आहे. सात्विक दृष्टिकोन आणि श्रद्धा असाही आहे. तर व्यावहारिक अर्थ सुबुद्ध धोरण, स्थैर्य आणि स्पष्ट दिशा असा आहे. आज माणसाने विज्ञानाच्या सहाय्याने अफाट भौतिक प्रगती साधली. सुख सुविधा सामान्यांच्या दारी पोहोचल्या, परंतु मानसिक अस्थिरता, प्रदूषण, रोगराई, सामाजिक असुरक्षा ही संकटे वाढतच गेली. कारण या धावत्या जगाने अंतरात्म्यातील योगेश्वर मात्र विसरला.
सुखी, समृद्ध आणि शांत जीवनासाठी ऐहिक कर्म आणि पारमार्थिक ज्ञान याचे सुंदर संयोग आवश्यक आहे. संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाने हाच संदेश पुन्हा पुन्हा दिला आहे. कर्म आणि आत्मज्ञान, जगणे आणि जाणणे यांचा समन्वय झाला तर जीवन यशस्वी होते. संजय हा शेवटच्या श्लोकात हाच सार अधोरेखित करतो. या श्लोकावर ज्ञानदेवांनी विलक्षण काव्यमय भाष्य केले आहे. ते म्हणतात, जिथे चंद्र तिथे चांदणे, जिथे शंकर तिथे पार्वती, जिथे संत तिथे सारासार बुद्धी, जिथे राजा तिथे सैन्य, जिथे सौजन्य तिथे मैत्री, जिथे अग्नी तिथे उष्णता, जिथे गुरु तिथे ज्ञान आणि जिथे आत्मसाक्षात्कार तिथे समाधान. तसेच जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत तिथे लक्ष्मी, अष्टसिद्धी आणि पुरुषार्थांचे संपूर्ण तेज असतेच. विजय स्वरूप श्रीकृष्ण ज्या पक्षाकडे उभे आहेत त्या बाजूचा विजय निश्चित असतो. अर्जुनाचे नावच विजय. आणि जेव्हा विजय स्वरूप कृष्ण धर्माच्या बाजूने उभे राहतात तेव्हा विजय हा निश्चयाचा परिणाम ठरतो. या एका श्लोकात संपूर्ण गीतेचा निष्कर्ष दडलेला आहे. मानवाचा प्रयत्न आणि दैवी मार्गदर्शन जेव्हा एकत्र चालतात तेव्हा जीवनात संपत्ती, यश, बुद्धी, स्थैर्य आणि शांतता हे पाचही लाभ निश्चित मिळतात. हीच भगवद्गीतेची अंतिम शिकवण, हीच जीवनाची दिशा. श्रीकृष्ण शरणम मम.